नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर एक दोन आठवडे झाले मी व्हिडिओ काही बनवले नव्हते, कारण माझ्या घराचं जे काम आहे ते काम मी करत होतो. खूप जुन्या खोल्या झाल्या होत्या माझ्या, आणि घराचा जो कलर आहे तो कलर पण पूर्ण गेला होता. तर मग हे काम, कलरचं काम पण मी स्वतःच केलेलं आहे, आणि आज माझं काम पूर्ण झालेलं आहे. तर आज मी एक नवीन गोधडी पण बनवणार आहे. आणि माझ्या बॅकग्राऊंडचा तुम्ही लुक पण बघू शकता, चेंज झाला असणार थोडाफार, कारण हा कलर पण मी स्वतःच मारलेला आहे. तर आज माझी ही 12x10ची खोली आहे. तर याच्यामध्ये आम्ही गोधड्या कशा बघतो, कशा ठेवल्यात, हे सर्व काही मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आणि ही गोधडी बघणार पण आहे. तर चला स्टार्ट करूयात या व्हिडिओला. तर पाहू शकतो याप्रमाणे असा हा बाहेरच्या साईडला मी पिवळा कलर मागलेला आहे, डिस्टेंबर मागलेला आहे, डिस्टेंबर कलर हा. तर डिस्टेंबर 10 लिटर 10 किलोची बादली आणली होती. तर त्यामध्ये 5 लिटर पाणी टाकून याप्रमाणे असं बाहेरच्या साईडने हा पिवळा कलर मागलेला आहे. खिडकीचं काम अजून बाकी आहे. खिडक्या पण ज्या काच आहेत त्या मी नवीन बसवणार आहे. तर पाहू शकता ही माझी खोली आहे, 10x12ची ही खोली आहे. तर याच्यामध्ये मी पत्र्याचा जो कलर आहे तो कलर पण याप्रमाणे असा डिस्टेंबरच मागलेला आहे. तर एकदम काळा पत्रा झाला होता, तर त्याला याप्रमाणे असा कलर लावलेला आहे पूर्णपणे. तर त्यामुळे आपण आता ही घर चांगलं आकर्षक दिसायला लागलेलं आहे. आणि भिंतीचा कलर पण पाहू शकता आपण, भिंतीचा कलर पण पूर्ण एकदम काळा पडला होता, म्हणजे कलर पूर्ण निघून गेला होता. तर हा पण कलर मी पूर्णपणे मारलेला आहे. तर 10x12ची ही माझी खोली आहे. आणि हा जो पडदा आहे, हा पडदा पण याप्रमाणे असा लावलेला आहे, कारण व्हिडिओ बनवताना काय होतं की आतमध्ये पण स्वयंपाक वगैरे चाललेला असतो, त्याचा पण आवाज वगैरे येत असतो. तर आणि ते न दिसण्यासाठी असा हा पडदा मी लावलेला आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असा हा पडदा इथं मी असा लावलेला आहे. तर घराला एकदम मस्त लुक आलेला आहे. आणि हा ह्या खिडकीच्या साईडला पण याप्रमाणे असा पडदा इकडे मी हा लावलेला आहे. आणि आपल्या ज्या मशनी आहेत, आपल्या 2 मशनी आहेत. तर माझ्याकडे 2 मशनी आहेत, तर त्या 2 मशनी याप्रमाणे अशा मस्त असं सेट केलेलं आहे. तर ह्या गणेश कंपनीची एक मशीन आहे आणि एक पिकोपॉल नॉवेल कंपनीची मशीन आहे. तर या दोन्ही मशीनींचं काम मशीन याप्रमाणे असं लावलेलं आहे. तर एक साईडला पारूचं काम चालतं आणि एक साईडला माझं ह्या गोधडीचं काम चालू असतं. तर पाहू शकता देवारा होता, देवाराला पण कलर आपण व्यवस्थित लावलेला आहे. आणि एकदम मस्त असा लुक आता गोधडी आपल्या घराला आलेला आहे. हे तर बघा, कार्पेट पण याप्रमाणे असं मी खाली अंथरलेलं आहे. एक साईडला ही फरशी आहे. तर मला दोन्ही साईडला कार्पेट आथरायचं होतं, पण काय प्रॉब्लेम व्हायला लागला की ज्यावेळेस आपण हे मशीन गोधडी शिवताना थोडं मागे पुढे वळावं लागतं, तर हे कार्पेट थोडं फाटत चाललंय. त्याच्यामुळे मी काय आता इकडे लावणार नाही. हे जे कार्पेट लावलेलं आहे हे टिकल तेवढे दिवस टिकल, नंतर मग ह्याला पण काढून टाकणार आहे. तर या कार्पेटमुळे मस्त लुक आला होता. आणि गोधडी ज्यावेळेस भरत असतो आपण त्यावेळेस टाचपिना लावताना पण खाली गोधडीला टाचपिना कार्पेटला अडकणार. त्याच्यामुळं हे कार्पेट आता एवढं एकच लावायचं आहे, आणि एक साईडला लावणार नाही कार्पेट. आणि आपल्या जे गोधड्या ठेवलेले आहेत तर याप्रमाणे असं ठेवलेले आहेत. तर या मांडण्याच्या मध्ये पण कलर मारला मी एकदम व्यवस्थित. तर आपल्या या गोधड्या याप्रमाणे अशा रॅकवरती ठेवलेल्या आहेत. भरपूर असं गोधडीचं काम आहे. तर ह्या गोधड्या पूर्णपणे अशा ठेवलेल्या आहेत रॅकमध्ये. तर जस्ट आता आपण एक गोधडी बघणार आहोत, आणि बाकीच्या काही गोधडी याप्रमाणे इकडे या साईडला पण ठेवलेली आहेत. तर आता एक एका कस्टमरचं काम मी घेणार आहे, आणि गोधड्या शिवायला पण स्टार्ट करणार आहे. तर दिदीचा आपण चाललाय एक साईडला अभ्यास. हाय का दिदू? दिदीचा चाललाय अभ्यास. तर पाहू शकता भिंती भिंती एकदम मस्त असा घराला एकदम चांगला लुक आला. आणि हे जे अँगल होते, अँगलला पण याप्रमाणे असा कलर मारलेला आहे. आणि आतल्या खोलीमध्ये पण मस्त असा आता फॅन पण लावलेला आहे बजाज कंपनीचा. तर पाहू शकतो याप्रमाणे असा फॅन पण नवीन लावलेला आहे एक. बरेच दिवस झाले कलर वगैरे काही मारला नव्हता. तर आता घराचं काम असं ओके असं बनवलं आहे. तर पिटूचा झोका पण आहे, पिटूचा झोका आहे. मध्ये मध्ये पिटू लोडबुड करत असते. तर पारू बघा काय करते पारू. पिट्टूला भात, पिट्टू भात खाते आमचं. टाटा कर पिट्टू.
काय त्या खुशीचा पण चाललाय अभ्यास. तर असं मस्त असं आता घर स्वच्छ केलेलं आहे आणि आता आपल्याला गोधडीचं काम चालू करायचं. पारू आता कोणाची गोधडी घ्यायची आपल्याला? तर ती गोधडी आता आपण भरून घेऊ आहे ना. तर पाहू शकतो जवळजवळ 10 वाजलेले आहेत. तर आता एक गोधडी मी भरून ठेवणार आहे. 1-2 आठवडे झाले घराच्या कामामुळे आमचं काम बंद होतं, पण आता रेग्युलरली आपलं काम चालू होणार आहे. तर घराच्या कामामुळे आपलं 1-2 आठवडे काम बंद होतं, आता आपलं काम रेग्युलरली चालू होणार आहे. तर आता हे कस्टमरचे जे साड्या आहेत त्यांच्या साड्यांना मधोमध असे धडपे वगैरे बनवून घेतलेले आहेत बाबूने. तर आता ते एक गोधडीचं 2 गोधड्या बनवायच्या त्यांच्या, पण पहिले एक गोधडी आपण भरून घेणार आहोत आणि त्याचं काम मी चालू करणार आहे. तर या 10 साड्या मी साईडला काढलेल्या आहेत आणि 10 साड्या ज्या आहेत त्या परत भरून ठेवलेल्या आहेत. म्हणजे टोटल 20 साड्या आहेत एकाच कस्टमरच्या, त्याच्यामध्ये 2 गोधड्या मला बनवायच्या आहेत. तर या ज्या साड्या आहेत यांचे धडपे वगैरे बनवून घेतलेले आहेत. आणि ही जी कव्हर आहे, साडीचा जो कव्हर आहे हा हिरव्या कलरचा आणि गुलाबी कलरच्या या 2 साड्या आहेत, यांना आपण खालीवर म्हणून कव्हर म्हणून लावणार आहोत. या तर या जुन्या साड्या आहेत, त्या जुन्या साड्यांची मस्त अशी आता ही गोधडी मी भरणार आहे. तर ऑलरेडी मी धडपे वगैरे सगळे बनवून घेतलेले आहेत, खाली अंथरूणच बनवणार आहे. तर पाहू शकतो ही पहिली साडी मी अशी खाली अंतरलेली आहे. तर याप्रमाणे धडपा बनवलेला आहे, मधोमध अशी टीप मारलेली आहे धडपा बनवून. याप्रमाणे असं आपण खाली पहिल्यांदा ही टीप साडी अंतरलेली आहे. तर ही धडपा आपला पूर्ण बसलेला आहे. पहिल्या माझ्या मशनी समोरच्या साईडला होत्या, पण आता या साईडला मशनी लावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं, आता ही गोधडी आपली पूर्णपणे यावरती अशी बसलेली आहे. तर याप्रमाणे असं पाणी मारून घ्यायचं आहे. खालच्या साडीला जर पाणी मारलं तर काय आपल्या ज्या वरच्या साड्या असतात किंवा खालची जी साडी असते सरकत नाही, तर त्यामुळे आपण ह्याला असं पाणी मारलेलं आहे. आता हे पाणी मारून झालं तर याच्यावरती जे आपल्याला 8 साड्या ठेवायच्या आहेत त्या आता पटपट ठेवून घेणार आहे. तर याप्रमाणे आता पाणी वगैरे सगळं मारून घेतलेलं आहे एक साईडला खालच्या साडीला. तर खालची साडी तर काय आता आपली सरकणार नाही, बाकीच्या आता 8 साड्या याच्यावरती आपण ठेवणार आहे. तर पाहू शकतो ज्याप्रमाणे आपण 10 साड्या एकावरती एक अशा ठेवलेल्या आहेत. तर मस्त अशी आपली ही गोधडी आता भरून झालेली आहे आणि ह्याला आता मी टाचपिन लावणार आहे. तर हात शिलाई गेली तरी पण चालते, पण आम्ही टाचपिन लावतो. तर आता या गोधडीला आम्ही टाचपिन लावणार आहे. जेणेकरून काय होतं की जे आतल्या कपडे असतात, आतला कपडा आपला सरकत नाही, त्याच्यामुळे आपण टाचपिन लावत असतो. तर पाहू शकतो याप्रमाणे आपण पिना लावलेले आहेत सर्वत्र. तर हे पिना लावल्यामुळे काय की आपला कपडा सरकणार नाही आतला. तर याप्रमाणे त्यामुळेच आपण सर्वत्र अशा पिना लावून घेतलेल्या आहेत. तर याला आता मी रोल करणार आहे. रोल करून मग आता याला आपण एक साईडने अशी टीप मारायला चालू करणार आहे. रोल झाल्यानंतर जो काही खालचा जास्तीचा भाग असतो तो कापून टाकायचा. जास्त भाग असेल तर तो कापून टाकायचा आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे आपण गोधडीचा जो काही खालचा भाग होता तो कापून घेतलेला आहे. तर आता ही अशा पद्धतीने आपली ही गोधडी आता ही भरून झालेली आहे. तर आपली 10x12ची रूम आहे. तर या रूम मध्येच मी याप्रमाणे अशी गोधडी भरत असतो. तर पहा ही गोधडी आता भरून झालेली आहे. आता हिला मी रोल करणार आहे. रोल झाल्यानंतर मग आपण एक साईडने या गोधडीला शिलाई मारायला चालू करणार आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे ही गोधडी भरायची. तर या पद्धतीने मी अशी आपल्या या 10x12च्या खोलीमध्ये अशी ही गोधडी भरत असतो. तर असा रोल बनवून घेतलेला आहे गोधडीला. तर रोल बनवताना पण कुठली साईड आपली माग किंवा पुढे नाही झाली पाहिजे, बरोबर सरळ अशीच रोल बनवून घ्यायचा आहे. तर या गोधडीला आता ही गोधडी आपली भरून झालेली आहे. हिला आता शिलाई मारायला मी चालू करणार आहे. तर याप्रमाणे अशी आपली ही लहानशा खोलीमध्ये आपली ही गोधडी अशी आम्ही भरत असतो. तर आता मग या गोधडीला उद्या सकाळी मी टीप मारायला चालू करणार आहे. आणि आता जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत. रात्रीचे जवळजवळ 11 वाजलेले आहेत. तर उद्याचं जे काम आहे ते मी आजच करून घेतलेलं आहे. म्हणजे उद्या सकाळी उठल्या या गोधडीला शिलाई करायला आम्ही चालू करणार आहे. तर अशा पद्धतीने आमच्या घराचं काम पण आम्ही आता रेडी केलेलं आहे. मस्त असं पाहू शकता, एकदम मस्त लुक आलेला आहे घराला सुद्धा आणि एकदम फ्रेश वाटायला लागलेलं आहे. तर बऱ्याच दिवसापासून कलर मारला नव्हता ना आपण. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. तर आजची ही भरलेली गोधडी पण व्यवस्थित भरलेली आहे. 10 साड्याची गोधडी भरलेली आहे आणि घराचं काम पण कसं केलेलं आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका.